नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. शुक्रवारी सगळा गोंधळच गोंधळ होता, त्यामुळे बऱ्याच लोकांचं नुकसान पण झालं असणार आहे. तर मग शुक्रवारी एवढी मंदी का आली? या मंदीची कारणं शोधायचा प्रयत्न करायला हवा होता. तर त्या मंदीची कारणं अशी सांगितली गेली की निवडणुकीमध्ये असणारी अनिश्चितता, अर्निंग सीझन, मार्जिन ट्रेडिंग, वाढलेलं व्हिक्स, पण त्याचबरोबर टॅक्सच्या एका बातमीची खसखस पिकली होती किंवा अफवा वाटत होती. सगळ्या ॲसेट क्लासला युनिफॉर्म ट्रीटमेंट असली पाहिजे असा विचार टॅक्स विभाग करत आहे. म्हणजे सगळे ॲसेट क्लासेस म्हणजे काय? तर तुम्ही घरामध्ये गुंतवणूक करता, शेतजमिनीमध्ये गुंतवणूक करता, सोन्यामध्ये गुंतवणूक करता, म्युच्युअल फंडामध्ये करता, डेट ॲसेटमध्ये करता, शेअरमध्ये करता. तर सगळ्यामधून जो प्रॉफिट होईल त्या प्रॉफिटवर किती टक्के टॅक्स लावायचा? तर तो सगळ्याला सारखा. अशी एक नवीन धोरण टॅक्सच्या संबंधात अवलंबावं असा विचार चालू आहे. अशी एक अफवा सगळीकडे पसरली. सध्या जो टॅक्स रेट लावला जातो तो प्रत्येक ॲसेट क्लासला धोका कितपत आहे या धोक्याचा विचार करून टॅक्स रेट आहे. म्हणजे तुम्ही जिथपर्यंत शेअर विकत नाही, 20 वर्ष विकले नाहीत आणि 100 रुपयाचा शेअर समजा 2000 रुपये झाला तरी तुम्हाला विकत नाही तिथपर्यंत टॅक्स द्यावा लागत नाही. पण ही टॅक्सचं धोरण बदलल्यावर काय होईल ही एक भीती निर्माण झाली आणि त्यामुळे लोकांनी शेअर विकायला सुरुवात केली. त्याचप्रमाणे पेनल्टीचे नियम किंवा कायदेसुद्धा बदलले जाते आणि टॅक्स बेस इरोजन जे होत आहे ते टॅक्स बेस इरोजन थांबवण्यासाठी प्रयत्न केले जाते. आता हे टॅक्स बेस इरोजन म्हणजे काय? तर कॉर्पोरेट्स काय करतात तर एखाद्या ज्युरिस्डिक्शनमध्ये म्हणजे एखाद्या एरियात म्हणूया आपण की टॅक्सचा रेट कमी आहे आणि एखाद्या एरियात टॅक्सचा रेट जास्त आहे, तर त्यात ज्या ठिकाणी टॅक्सचा रेट कमी आहे तिथे ते प्रॉफिट्स फिरवले जातात आणि त्यामुळे टॅक्स वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. तर असा टॅक्स वाचवता येणार नाही अशी तजवीज कायद्यामध्ये केली जाईल. फिक्स डिपॉझिटचं उत्पन्न आत्ता पूर्ण टॅक्सेबल आहे. डेट फंडला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स सध्या 20% लागतो आणि इक्विटीला मात्र सध्या लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स 10% लागतो. तर सगळ्यांना जर सारखा टॅक्स केला तर इक्विटीमध्ये नुकसान होऊ शकतं आणि हे वाटल्याबरोबर सगळ्यांनी शेअर फेकून द्यायला सुरुवात केली. पण अर्थमंत्री सीतारामन यांनी स्पष्टपणे सांगितलं की ही अफवा आहे, कुणी घाबरून जाण्याचं कारण नाही आणि असा कुठलाही विचार टॅक्स डिपार्टमेंट करत नाही. पण एकदा वाटलेली भीती जायला खूप वेळ लागतो, त्यामुळे मार्केट पडतच राहिलं. शेवटी काही प्रमाणात सुधारलं तरी 700-750 पॉईंट डाऊनच होतं. डेली चार्टवर बेअरिश एनगल्फिंग पॅटर्न तयार झालाय.
वीकली चार्टवर डोजी पॅटर्न तयार झाला आणि डबल टॉप फॉर्मेशन दिसत आहे. डॉलर इंडेक्स 105 वर आहे. रुपया 83.42 आहे. क्रूड 83.32 आहे. तर सोनं $2,304 एवढं आहे. जपान आणि दक्षिण कोरिया ही दोन्हीही मार्केट बंद आहेत. फॉरेन इन्व्हेस्टर्सने विक्री केली 2,392 कोटींची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सने खरेदी केली 691 कोटीची. PCR मात्र 0.89 वर आला आहे. आयनॉक्स विंडने त्यांच्या बोनस इश्यूसाठी 18 मे 2024 ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. IDBI बँकेचे रिझल्ट लागले. त्यांचं प्रॉफिट वाढलं, त्यांचं NII वाढलं, ॲडव्हान्सेस वाढले, डिपॉझिट्स वाढले. कासा रेशो मात्र पूर्वी 53% होता, आता तो 50% झाला. NPA कमी झाले. प्रोव्हिजन मात्र त्यांनी 50% कमी केली. कोटक महिंद्रा बँकेचे सुद्धा रिझल्ट अपेक्षेपेक्षा चांगले आले. ENIL म्हणजे रेडिओ मिर्ची यांचे रिझल्ट खूप सुंदर आले. त्यांचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू सुद्धा वाढलं. आज लुपिन, मॅरिको, अरविंद, कार्टरेड, CG पॉवर, DCM श्रीराम, गोदरेज कंझ्युमर, गुजरात गॅस, हॅपीएस्ट माइंड, इंडियन बँक, रूट मोबाईल आणि सुवेन लाईफ सायन्स यांचे रिझल्ट आज लागते. आणखी पाहायचं झालं तर ब्रिटानियाचा रिझल्ट काही चांगला आहे असं म्हणता येत नाही, पण रिझल्टमध्ये चांगली गोष्ट एकच की व्हॉल्यूम मात्र त्यांचं चांगलं होतं, पण प्रॉफिट कमी झालाय 3.8% आणि रेव्हेन्यू जे वाढलंय ते 1.1% म्हणजे मामूली वाढ दिसते आहे. तर आता जेव्हा आम्ही ब्रिटानिया हा शेअर आज पडेल असं सांगतो, तो डे ट्रेडसाठी पडेल आणि काही प्रमाणात शेअर पडल्यानंतर स्वस्तात शेअर मिळतोय आपल्याला शॉर्ट टर्मसाठी घेतला तर किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी घेतला तर, म्हणून लोक घ्यायला सुद्धा येतात. त्यामुळे मोठ्या शेअरचा दोन्ही बाजूनी विचार केला जातो. महिंद्रा फायनान्स यांचं प्रॉफिट कमी झालंय, पण नेट इंटरेस्ट इन्कम वाढलंय. 9.5% फायदा कमी झालाय आणि नेट इंटरेस्ट इन्कम मात्र 15.6% वाढलंय. डीमार्टचं प्रॉफिटही वाढलंय, रेव्हेन्यूही वाढलंय, रिझल्ट चांगला आलाय. बलरामपूर चिनी आणि GMR हे बॅनमध्ये गेलेत नव्याने, आणि पूर्वीचे आदित्य बिर्ला फॅशन रिटेल, बायोकॉन आणि व्होडाफोन हे सगळे बॅनमध्ये तसेच आहे. टायटनचा रिझल्ट कमजोर वाटतोय, मार्जिन सुद्धा कमी झाले. त्यामुळे सुरुवातीला टायटनचा शेअर पडण्याची शक्यता वाटते. आता अमेरिकेचे जे आकडे आले ते आकडे खराब आले, पण आता हे कसं समजावून घ्यायला पाहिजे. एखाद्या मुलाला शाळेत जायलाच आवडत नाहीये, अभ्यास करायलाच आवडत नाहीये, आणि तो मुलगा समजा 4-5 विषयात नापास झालाय, तर त्याला खूप आनंद होतो आणि तो आनंदाने घरी येतो
आपल्याला कळतच नाही की हा 4-5 विषयात नापास झालाय तरी आनंदाने घरी का येतोय. तर आपल्याला शाळेतून आई वडील काढून टाकतील, बरं झालं, छानच झालं, मला नाहीतरी शाळेत जायचंच नव्हतं. अशापैकी त्या ठिकाणी चांगल्या वाईटाची व्याख्या ठरते. तशीच व्याख्या सध्या अमेरिकेत ठरते की जॉब रिपोर्ट खराब आले, अनएम्प्लॉयमेंट वाढली, तरी तिथल्या लोकांना वाटतं त्यामुळे की फेड रेट कमी करेल. खराब जितकं होईल तितकं चांगलं त्यांच्या दृष्टीने, कारण फेड रेट कट करायला सुरुवात करेल. अशी विचित्र अवस्था अमेरिकेत सध्या आहे. जॉब रिपोर्ट काही चांगला नाही आहे. 1,75,000 लोकांनाच जॉब मिळाले. अनएम्प्लॉयमेंट 3.9% झाली आहे. आता त्यांचा PMI सर्व्हिसेस जो डेटा होता तो 49.4 आलाय, म्हणजे आत्तापर्यंतचा सर्वात कमी. आणि इंडिजीन हा नवीन IPO येतोय. INDEGENE ह्या IPOची माहिती संध्याकाळच्या व्हिडिओत सांगेन. चीनचा सर्व्हिसेस PMI 52.7 वरून 52.5 झालाय, तो कमी झालाय. आणि कंपोजिट PMI 52.7 वरून 52.8 झालाय. पण चीनची अर्थव्यवस्था चांगली नाही. चीनच्या प्रॉपर्टी मार्केट चीनचं खराब झालं आहे. CDSLनी 19 रुपये फायनल डिव्हिडंड आणि 3 रुपये स्पेशल डिव्हिडंड असा 22 रुपये डिव्हिडंड दिला आहे, कारण त्यांचं 25 वर्षे सिल्व्हर ज्युबिली चालू आहे, म्हणून स्पेशल डिव्हिडंड देण्यात आला आहे. आणि PG इलेक्ट्रोप्लास्ट 22 मे रोजी स्प्लिट आणि डिव्हिडंडवर विचार करणार आहे. आता रिझल्ट किंवा ज्या रेटिंग एजन्सी असतात त्यांनी दिलेली टार्गेट्स, त्या शेअरच्या संबंधात बातम्या, हे गृहीत धरून कोणते शेअर तेजीत राहण्याची शक्यता आहे त्या शेअरची नावं मी सांगते. कोटक बँक, बिर्ला कॉर्प, एस्कॉर्ट्स, आरती ड्रग्ज, अनूप इंजिनिअरिंग, कंसाय नेरोलॅक, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स, CDSL, डॉक्टर रेड्डीज, झेन टेक्नॉलॉजीचा रिझल्ट छान आलाय. हिंदाल्को, ॲप्टस, APTUS रिझल्ट चांगले आले. कोल इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स, ENIL म्हणजे रेडिओ मिर्ची, JSW इन्फ्रा, अंबर एंटरप्राइजेस, पिरामल फार्मा, कर्नेक्स मायक्रो, ग्रासिम, कोफोर्ज, NHPC, SJVN, गोदरेज प्रॉपर्टी, टाटा पॉवर, अपोलो मायक्रोसिस्टम, CMAC, एस्कॉर्ट्स, फोर्स मोटर, D-Mart, येस बँक, आयनॉक्स विंड, IDBI, IOL केमिकल, नाटको फार्मा, रेस्टॉरंट ब्रँड आणि इंडियन बँक. इंडियन बँकेचा आज रिझल्ट आहे. रिझल्ट चांगला येण्याची शक्यता बोलली जाते. तर मंदीमध्ये काय राहण्याची शक्यता आहे, तर MRPLचा रिझल्ट कमजोर आलाय. अरविंदो फार्माच्या भिवारी युनिटला 7 आपत्ती दाखवल्या आहेत. ब्रिटानिया आणि टायटन हे शेअर मंदीत राहण्याची शक्यता आहे.
मी 11-12 तारखेला कोर्स ठेवला आहे. या कोर्सची ज्यांना चौकशी करायची आहे त्यांनी 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता. नमस्ते.